आजच्या मननासाठी जो शास्त्र भाग निवडला आहे तो प्रियांनो आपण वाचूया. इब्री लोकासपत्र याचा 12वा अध्याय. इब्री लोकासपत्र याचा 12वा अध्याय 1 ते 3 वचनं जे आहेत यावेळेला आपण वाचूया. इब्री लोकासपत्र याचा 12वा अध्याय आणि 1 ते 3 वचने. कोणाला वाचायची इच्छा असेल तर कृपा करून उभं राहून मोठ्याने वाचावं. इब्री लोकासपत्र 12वा अध्याय आणि 1 ते 3 वचन जे आहेत कोणीतरी वाचावं. यस. परमेश्वर वाचली वचन आशीर्वाद करा. थँक्यू. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या वचनातून ही भाकर आध्यात्मिक रीतीने सेवन करत असताना लागणारं मार्गदर्शन आम्हा प्रत्येकाला दे. मनुष्याचं माझं शहाणपण नाही, परंतु प्रभू तुझ्या आत्म्याचं कार्य प्रभू आम्हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये करून घे. आणि म्हणून आम्ही सर्वजण तुझ्या अधीनाने स्वाधीन होतो. ये प्रभू, तू आमचा चालक, पालक, मार्गदर्शक आणि पुढारी हो. येशूच्या पवित्र गोड नावात मागत आहोत म्हणून ते. मागील आठवड्यामध्ये प्रियांनो आपण जो विषय घेतला आहे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी, लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी, आणि त्या संदर्भामध्ये आपण फिलिप्पीकरास पत्रच्या ऐवजी आपण फिलिप्पीकरास पत्र पाहिलं होतं. पण आज तो शास्त्रभाग न घेता आपण आता इब्री लोकाकडे आलेलो आहोत. आणि फिलिप्पी 4मध्ये देखील प्रियांनो आपण पाहिलं होतं की पाऊल वेगवेगळ्या रीतीने त्या मंडळीला प्रोत्साहन देत आहे की तुमचं लक्ष जे आहे तुम्ही केंद्रित करावं. जर आपलं लक्ष केंद्रित होत नाही आहे तर प्रियांनो आपण अस्वस्थ होऊ, वेगवेगळ्या समस्या आपल्या जीवनामध्ये येतील, त्रास येतील आणि सैतानाच्या हातामध्ये आपण स्वतःला झोकून दिलेलं आहे असंच म्हणता येईल. जर जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं लक्ष ठेवलेलं नसेल तर प्रियांनो तरुणी हे सुद्धा भरकटत जातात. याची भरपूर उदाहरणं आपल्याला आजच्या काळामध्ये देखील दिसून येत आहेत. आजकालच्या जगामध्ये प्रियांनो इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळे, सोशल मीडियामुळे जे लक्ष तरुणींना किंवा स्त्री पुरुषांना जे लक्ष केंद्रित करायचं आहे, काम करायचं आहे, ते भरकटलं जाऊ शकतं. कारण बराच वेळ जो त्यांचा आहे तो सोशल मीडियावर कदाचित जात आहे. व्हॉट्सॲप म्हणा, फेसबुक म्हणा, हे त्यांचं ध्येय नाही आहे, परंतु त्यांचं ध्येय वेगळं आहे. अभ्यासाचं, कामकाजाचं आणि काहीतरी स्वतःचं करिअर घडवण्याचे हे दिवस असताना जर त्यांनी यामध्ये जर वेळ घातला तर लक्ष हे भरकटलेलं आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या रीतीने आपण मागील आठवड्यामध्ये पाहिलं की जे परमेश्वराचं कार्य एदेन बागेमध्ये सुरू झालं होतं ते सैतानाने कसं हाणून पाडलं. का तो हाणून पाडलं? कारण हवाबाईने तिचं स्वतःचंच जीवन सैतानाच्या ताब्यात दिलं असं नाही, तर फक्त एक शब्द कुठंतरी ती जास्त बोलली आणि स्वतःचं आणि आपल्या पतीचं जीवन देखील हे नंतर आपल्याला पाहायला मिळतं की ते उद्ध्वस्त झालेलं आहे. देवाची योजना जी आहे ती सुद्धा अगदी भयंकर रीतीने ती बदलून गेलेली आहे. आणि म्हणून देवाची योजना ही जर आपण समजून घेतलेली आहे या भूतलावर राहत असताना तर प्रियांनो त्याकडे आपलं लक्ष लावायला पाहिजे. ते ध्येय गाठण्यासाठी आपण वारंवार प्रयत्न करायला पाहिजे.
आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ह्या भूतलावरती मला देवाने कशासाठी पाठवलेला आहे, हा प्रश्न स्वतःला विचारणं फार गरजेचं आहे. मला देवाने या जगामध्ये कशासाठी पाठवलेलं आहे, आणि तो उद्देश किंवा ते लक्ष जर आपण आपल्या ध्यानामध्ये आणून घेतलं, तो फोकस समजला, तर निश्चितच त्याकडे वाटचाल देखील प्रियांना आपण करायला सुरुवात करू. वेगवेगळ्या रीतीचे खेळाडू जर आपण बघितले तर त्यांचं देखील प्रियांनो ध्येय त्यांनी ठेवलेलं असतं. खेळाडूंचं सर्वोत्कृष्ट ध्येय काय असू शकतं? कुठलाही खेळाडू असू द्या, धावपट्टू असू द्या, भालाफेक असू द्या, गोळाफेक असू द्या, त्यांचं सगळ्यात मोठं ध्येय किंवा लक्ष्य काय असतं? धावपटू करणारे सुद्धा कुठलं बक्षीस मिळवायचं सगळ्यात मोठं? ऑलिम्पिक्समध्ये आपल्याला बक्षीस मिळवायचं आहे. कुठलं? 3 नंबरचं, 4 नंबरचं, 2 नंबरचं? नाही. कुठलं? 1 नंबरचं गोल्ड मेडल, सुवर्ण पदक मिळवायचं. हे ज्या वेळेला प्रियांनो वेगवेगळ्या रीतीने ते धावपटू त्यांच्या डोळ्यासमोर ठेवतात, तर ते प्रियांनो साध्य करण्यासाठी ते अतोनात प्रयत्न करत राहतात. मग ते साध्य करत असताना जर त्यांचे मोबाईल्स म्हणा किंवा त्यांचं प्रियांनो विचार म्हणा, हे सगळे त्या गोष्टींनी भरलेले असते. जे त्यांना गाठायचं आहे, तो जर धावपटू आहे तर तो हा विचार करत राहील की मला ऑलिम्पिक्समध्ये सगळ्यात उत्कृष्ट जे पदक आहे जगामध्ये, कमीत कमी वेळामध्ये अंतर कापणारा व्यक्ती, असं मला त्या ठिकाणी ते सुवर्ण पदक मिळवायचं आहे. तर त्यासाठी वाटेल ते प्रयत्न प्रियानं तो करत राहतो. तो स्वतःला देखील शिस्त लावून घेतो. तो स्वतःचं लक्ष प्रियानं त्या ठिकाणी लावलेलं असतं आणि ते साध्य करण्यासाठी तो सर्व परीने प्रयत्न करतो. मग शारीरिकदृष्ट्या असू द्या, मानसिकदृष्ट्या असू द्या, वेगवेगळ्या रीतीचं ट्रेनिंग जे काही त्याला मिळत आहे ते प्रियानो तो आत्मसात करतो आणि तो म्हणतो की मला ते ध्येय गाठायचं आहे. आज जेवढे आपल्याला प्रियानो सर्वोत्कृष्ट खेळाडू दिसतात, त्यांचं जर मुलाखत बघितली तर ते म्हणतात की आम्ही आमच्या लहानपणापासूनच ते ध्येय ठेवलं होतं आणि त्या ध्येयाकडे वाटचाल त्यांची चालू होते. बऱ्याच वेळेला क्रिकेट प्रेमी जे आहेत त्यांना सचिन तेंडुलकर हा आवडतो, नाही का? पण त्याचं लहानपण जर बघितलं तर त्याची पार्श्वभूमी जर बघितली तर अगदी लहान असतानाचा फोटोसुद्धा आहे की त्याच्या हातामध्ये बॅट आहे आणि त्याला तो एका रात्रीतून तो असंच घडला नाही, कोणीतरी चान्स दिला म्हणून झालं नाही, परंतु त्या ध्येयाकडे तो लक्ष जे आहे त्याचं त्याकडे वाटचाल तो करतच राहिला होता. ख्रिस्ती या नात्याने तुमचं आणि माझं ध्येय काय आहे प्रिया? लक्ष काय आहे किंवा आपण कुठं लक्ष केंद्रित केलेलं आहे? मुलं मुली जे आहेत त्यांच्या करिअरविषयी प्रियानो विचार करत आहेत, ती चांगली गोष्ट आहे. आपलं करिअर ते घडवत आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर घडवणं. परंतु हे करिअर किंवा ह्या जगामध्ये बाकीचे लोकसुद्धा प्रियानो त्या ध्येयाकडे चाललेले आहेत. मग ख्रिस्ती या नात्याने तुम्ही आणि मी वेगळं आपण काय करत आहोत? जर बाकीचे लोकसुद्धा प्रियांनो त्यांच्या समोर देखील ते ध्येय आहे की जगामध्ये काहीतरी पैसा मिळवायचा आहे, जगामध्ये कुठेतरी नाव लौकिकता मिळवायची, जगामध्ये कुठेतरी आपल्याला मान सन्मान मिळवायचा आहे, हे सगळे ध्येय चांगले आहेत प्रियांनो. परंतु ख्रिस्ती या नात्याने माझं कोणतं ध्येय मी माझ्या समोर ठेवले? हा प्रश्न आपण प्रत्येकाने विचारणं गरजेचं आहे. बाकी कुठल्याही धर्मातले लोक घ्या प्रियांनो, त्यांच्यासाठी ध्येय एकच असतं, ते म्हणजे जगामध्ये सुखाने जीवन जगायचं, जगामध्ये मला भरपूर पैसा मिळवायचा आहे, माझं आणि माझ्या कुटुंबाचं जीवन अगदी आरामदायी निघेल, हे त्यांनी प्रियांनो ध्येय किंवा लक्ष ठेवलेलं आहे आणि त्याकडे ते वाटचाल करत राहतात. मग ते कुठल्याही प्रकारे त्यांना साध्य करायचं असेल तर प्रियांनो ती चांगली गोष्ट असू द्या, वाईट पद्धती असू द्या, कुठल्याही गोष्टीचं अवलंबन करायला ते तयार असतात, कारण त्यांचं ध्येय त्यांनी लक्षात ठेवलेलं आहे
की भरपूर मान सन्मान पैसा मिळवायचा. देवाने प्रियानो भूतलावरती जे काही दिलेलं आहे ते त्याच्या कार्यासाठी आणि त्याच्या गौरवासाठी त्याने आपल्याला दिले. मग आज आपल्याकडे देखील परमेश्वराने जे काही दिलेलं आहे प्रियानो, जे जीवन दिलेलं आहे त्या जीवनाचा उद्देश त्याचं गौरव करण्यासाठी आहे. जर जगाबरोबर प्रियानो आपला उद्देश जुळत आहे तर आपण ख्रिस्ती म्हणून कुठंतरी चुकत आहोत. एक उदाहरण म्हणून जर घेतलं प्रियानो तर नोहाचं जीवन आपल्या समोर आहे. जुन्या करारामधून देवाने त्याच्यासमोर एक टार्गेट ठेवलं होतं की होय, तुझं आणि तुझ्या कुटुंबाला मला वाचवायचं आहे. तो फार महत्त्वाचा होता असं नाही, परंतु भूतलावरती बाकीचे सर्व लोक, त्यावेळेला जी काही लोकसंख्या होती किंवा लोक जे काय होते भूतलावरती, ते सगळे देवाच्या इच्छेविरुद्ध वागत होते आणि देवाला काही चांगलं वाटत नव्हतं, दिसत नव्हतं. आणि म्हणून तो म्हणाला हे सगळं काही समाप्त करायचं आहे. पण एकाला मात्र त्याने निवडून घेतलं. त्याने का निवडलं? कारण तो देवाला घाबरणारा, देवाचं भय बाळगणारा, देवाच्या इच्छेप्रमाणे तो व्यक्ती होता. म्हणून देवाने खरं तर निवडलं. जगामध्ये सगळेच वाईट होते आणि हा एकटाच प्रियानो त्या ठिकाणी त्याचं जीवन देवाच्या इच्छेप्रमाणे वागत होता. म्हणून खरं तर देवाने निवडलं त्याला. काही वेळेला ती गोष्ट वाचत असताना कदाचित काही लोकांना असं वाटतं की जगात वाईट लोक सर्व भूतलावर होते आणि फक्त वाईट लोकांपैकी एक चांगला माणूस निवडला आणि तो नोहा होता. असं नाही प्रियानो. जगामध्ये सर्व लोक देवाच्या इच्छेविरुद्ध वागत होते, पण नोहाच एक असा होता की तो देवाच्या इच्छेप्रमाणे वागत होता. इच्छेच्या विरुद्ध वागणं ते लोकांना प्रियानो महागात तेव्हा पडलं ज्यावेळेला नोहा त्या तारूमध्ये जाऊन बसला. त्यावेळेला त्यांना समजलं की हा जे काय आपल्याला सांगत होता ते खरं तर योग्य होतं. पण त्या तारूमध्ये बसण्याआधी जे ध्येय देवाने त्याच्यासमोर ठेवलं होतं त्या ध्येयापासून विचलित बरेच लोक करत असतील. थोडासा विचार करा. त्याला तारू बांधायला सांगितलेलं आहे आणि तो अशा ठिकाणी तारू बांधत होता की ज्या ठिकाणी प्रियानो भरपूर त्याला लाकूड मिळेल, जंगलामध्ये प्रियानो तो ते तयार करत होता. जवळपास कुठं समुद्रही नव्हता प्रियानो की एवढं मोठं जहाज, त्याला पाणी किती लागेल ते जर जहाज मोठं एवढं उचलून घ्यायचं असेल तर. पण लक्षात घ्या, अशा ठिकाणी तो बांधत होता की लोक त्याला हसत होते, लोक त्याची चेष्टा करत होते, लोक त्याला कितीतरी येऊन डिवचत होते आणि त्याचं जे ध्येय आहे, त्याचं जे लक्ष्य आहे त्यापासून प्रियानो त्याला परावृत्त करण्यासाठी भरपूर गोष्टी झालेल्या असतील. पण त्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. त्याकडे लक्ष दिलं नाही प्रियानो. जे ध्येय आहे त्याकडेच प्रियानो तो वाटचाल करत राहिला आणि म्हणून तो यशस्वी झालेला आहे प्रियानो. आज देवाने तुम्हाला आणि मला देखील एक प्रकारचं ध्येय दिलेलं आहे या भूतलावरती आणि ते ध्येय म्हणजे प्रियानो या भूतलावरती काही करून देव बापाची सेवा आणि त्याचं गौरव आपल्याला करत राहायचं. देव बापाची सेवा हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचं प्रियानो कार्य आहे. मी मागे सुद्धा प्रियानो म्हटलं होतं की बऱ्याच नाही, सर्वच ख्रिस्ती लोकांना असं वाटत असतं की फक्त पाळकच तो काय, सुवार्तिकच ते काय, डीएस म्हणा, मिशनरीज म्हणा, त्यांनीच देवाची सेवा करायची आणि बाकीच्यांनी मात्र जगातल्या चालीरीतीप्रमाणे वागायचं. 2 दिवसापूर्वी एक व्हॉट्सॲप ग्रुप नगरमध्ये तयार झाला. मला वाटतं तो अल्फा ओमेगा ह्या संस्थेचा आहे आणि त्यामध्ये माझे नाव त्यांनी टाकलं गेलं आणि सुरुवातच त्या ग्रुपवर अशी सुरू झाली की ख्रिस्ती लोकांनी नाताळ साजरा करत असताना पिक्चरच्या गाण्यांवरती धिंगाणा करून दारू पिऊन साजरा करणं गरजेचं आहे का? आता हे सगळे म्हणजे त्यामध्ये काही पाळक सुद्धा आहेत,
सेवकसुद्धा आहेत आणि विशेष करून ख्रिस्ती लोक जास्त आहेत. पण त्या ग्रुपवरती जवळपास 150च्या आसपास कमेंट्स एकामागे येत गेल्या आणि एक गोष्ट सारखी त्यामध्ये चर्चा केली जात होती की नाताळाच्या दिवसांमध्ये ख्रिस्ती लोकांनी पिक्चरच्या गाण्यावरती नाचून दारू पिऊन धिंगाणा करणं हाच ख्रिसमस साजरा करणं आहे का. आणि मला ते बघून थोडंसं इतकं वाईट वाटलं की एकदम मूलभूत गोष्टी, बेसिक, अगदी मूलभूत गोष्टी आहेत. ही मंडळी कधी उभी राहील आणि कधी देवाची सेवा करणार. देवाने जे ध्येय त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे ते कधी साध्य होणार त्यांच्याकडून. जर मंडळीतले लोक आणि सर्वसामान्य ख्रिस्ती लोक जर याच गोष्टींमध्ये अजून अडकलेले आहेत की ख्रिसमस कसा साजरा करायचा हेच त्यांना माहीत नाहीये आणि ते प्रियांनो पिक्चरच्या गाण्यांवरती आणि तिथं कितीतरी जणांनी कमेंट्स टाकल्या की कृपा करून आपल्या मंडळीतल्या लोकांना या गोष्टीची समज द्या की नाताळ असा नाही केला जात. आपल्या महाराष्ट्राचं यरुशलेम म्हणतो आपण, अहमदनगर, आणि इथं ख्रिसमस कसा साजरा केला जातो हेच अजून माहीत नाही लोकांना. ख्रिसमस म्हणजे काय हेच अजून समजलं नाही. आणि म्हणून प्रियांनो मी म्हणत आहे की बऱ्याच अंशी ख्रिस्ती लोकांना असं वाटत असतं की जी काही सेवा करायची आहे ती फक्त पाळकाने, ती पुलपिटच्या इकडे खाली जे लोक बसलेले आहेत त्यांनी मात्र जीवनामध्ये पाहिजे तसं वागावं, पाहिजे तसं जीवन जगावं. आपल्या जीवनाचं ध्येय, आपलं लक्षच त्यांना समजलेलं नाही आणि समजणारी नाही प्रियांनो. कारण का माहिती आहे का? कारण चर्चमध्ये येऊन बसायचंच नाही, फक्त ECG आहे ना, ECG ख्रिश्चन्स. काय ईस्टर, ख्रिसमस, गुड फ्रायडे, एवढ्या दिवसालाच यायचं प्रियांनो. कसं ध्येय समजणार, कसं लक्ष लागणार आपलं. 10वीला जी मुलं आहेत, 12वीला जी मुलं आहेत, कॉलेजमध्ये गेलीच नाहीत, पास होतील बोर्डाच्या पेपरला. कॉलेजला गेलीच नाहीत, घरीच बसून अभ्यास करतात, पास होतील का? अगदी तीच गोष्ट प्रियांनो ख्रिस्ती लोकांची. आपलं ध्येय, आपलं हे लक्ष काय आहे, ख्रिस्ती या नात्याने मला काय करायचं हेच अजून समजलं नाहीये. आपल्या मंडळीचं ध्येय काय आहे, उद्देश काय आहे, ज्या मंडळीमध्ये आपण प्रियांनो भक्तीला जातो तिथल्या गोष्टी कशा चाललेल्या आहेत, काय आहेत, हेच अजून जर समजलं नाही तर आपला सहभाग आपण कसा दर्शवू शकतो. नोहाला प्रियांनो त्याचं टार्गेट माहीत होतं. मागील आठवड्यामध्ये प्रियांनो आपण या फोकसवरती बघत असताना पेत्र आणि योहान मंदिरामधून बाहेर निघाले त्यावेळेला त्यांना कोण दिसला? भिकारी माणूस दिसला. आणि त्या भिकाऱ्याचं लक्ष कुठं होतं? हाताकडे होतं. अगदी बरोबर. हे कधी काहीतरी मला देतील, ह्यांचा हात कधी त्यांच्या खिशामध्ये जाईल आणि काहीतरी त्यामधून एखादं नाणं किंवा थोडीशी मदत मला मिळेल याकडे त्याचं लक्ष होतं. पण तिथं काय म्हणाला पेत्र? आम्हाकडे लक्ष दे, हाताकडे बघू नकोस. अरे जीवनामध्ये तुझं जीवन बदलून टाकणाऱ्या गोष्टी आम्ही तुला देणार आहोत. आमच्याकडे सोने रुपये काहीच नाही, पण आम्ही जे काही तुला देऊ ते वेगळ्या रीतीने होतं प्रियांनो. आणि म्हणून तो म्हणतो उठ, आम्हाकडे लक्ष दे, उठ आणि येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू कर. जीवनाचं ध्येय, लक्ष कुठं आहे प्रियांनो? नीतिसूत्र प्रियांनो आपण परत एकदा काढूया यावेळेला. नीतिसूत्र याचा 4था अध्याय आणि त्याचं 25 पासून 27 वचन. नीतिसूत्रे याचा 4था अध्याय 25 पासून 27 पर्यंत. कोणी वाचेल आपल्यासाठी? पुढे 27. येस, 25 वचन म्हणते, तुझे डोळे नीट पुढे पाहोत. नीट पुढे पाहोत म्हणजे तुझ्या पापण्या तुझ्या पुढे
सरळ राहो. तुझे डोळे आधी कसे ठेव तू? नीट पुढे पाहणारे असू दे. आपल्या डोळ्यांनी प्रियांनो आपण ज्या वेळेला गाडी चालवतोय, सायकल जरी चालवतोय, बाईक चालवतोय, कार चालवतोय, सरळ डोळे राहणं फार गरजेचं आहे प्रिया. गाडी चालवत असताना या खिडकीतून बघ, त्या खिडकीतून बघ, असं जर करत राहिलो आपण तर गाडी सरळ चालेल का? ॲक्सिडेंट होणार, अपघातच होणार प्रियानो. फोकस समोर ठेवायचा आहे. आणि रस्त्यावर सुद्धा फोकस करत असताना जे गाड्या चालवतात प्रियानो त्या सगळ्यांना माहीत आहे की नुसता सरळ रस्ता आहे इकडं लक्ष नाही द्यायचं, तर त्या रस्त्यामध्ये नक्की खड्डे कुठं आहेत आणि दगडं कुठं आहेत, माणसं येत आहेत का नाही, का जनावर येत आहेत, या गोष्टींकडे सुद्धा त्यांना लक्ष द्यायचं असतं. आणि त्या डोळ्यांमुळे त्यांचे हात आणि त्यांचे पाय त्याप्रमाणे कार्य करत असतात प्रिया. एका वेळेला एका बाजूला क्लच आहे, ब्रेक आहे, ॲक्सिलेटर आहे, गिअर प्रियानो टाकायचे. ते डोळे जर व्यवस्थित असतील तर हे सगळे अवयव किंवा गाडीचे बाकीचे जे पार्ट्स आहेत ती गाडी व्यवस्थित चालवली जाणार आहे. मग ते 2 व्हीलर असू द्या, 4 व्हीलर असू द्या. लक्ष समोर ठेवलं पाहिजे प्रियानो. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण वाचत आहोत, तुझे डोळे नीट पुढे पाहोत. पुढे तो काय म्हणत आहे? तुझ्या पापण्या तुझ्या पुढे सरळ राहोत. पापण्या सरळ राहोत म्हणजे काय? पापण्या कधी वाकडे होतात का? पापण्या वाकडे झाल्या कोणाच्या? डोळे वाकडे झालेले बघितले नाही का आपण? तिरडे होतात, इकडे तिकडे होतात. पण पापण्याबद्दल का म्हटलंय तिथं तसं? तुमच्याकडे तसंच आहे का? 25 वचनाचा दुसरा भाग काय म्हणत आहे? तुझ्या पापण्या तुझ्या पुढे. पापण्या सरळ राहण्याचं काय सांगितलंय? पापण्यांचं काय आहे? पापणी कशी सरळ ठेवायची? ती तर सरळच असते, तिला वाकडी करता येत नाही. कशामुळे सांगितलं असेल पापण्या? अरे वा, सुंदर. झोप येऊ नये, कसबे म्हणतात. सरळ राहो, झोप येऊ नये. आणखीन एक त्याच्यामध्ये मुद्दा आहे. आंटीने अगदी बरोबर सांगितलं, झोप. आणि दुसरी पापण्यांनी काय होतं? डोळे मिचकवले जातात है ना. आंखों में इशारे होते, पण ते इशारे डोळ्यांनी फिरतात असं नाही, तर पापण्यांनी सुद्धा होतात. डोळा मारायचा, इकडून मारायचा, तिकडून मारायचं. पापण्या सरळ राहोत म्हणजे तुझे विचार सरळ राहिले तर डोळे सरळ राहतील. आणि पापण्यांना सुद्धा सरळ ठेव तू. दुसऱ्या काही योजना करू नकोस, दुसऱ्यांना इशारे देऊ नकोस. तो म्हणत आहे, तुझे डोळे नीट पुढे पाहोत, तुझ्या पापण्या तुझ्या पुढे सरळ राहोत. आपल्या पायांची वाट सपाट कर, तुझे सर्व मार्ग निश्चित असो. पायांची वाट काय कर तू? सपाट कर, सपाट मार्ग तयार कर. ज्या मार्गाने तुला जायचंय त्यातले अडखळणं दूर कर. तो म्हणत आहे, अडखळणं दूर कर. लक्ष ठेवलेलं आहे, ध्येय जर गाठायचं आहे तर त्यामधले अडखळणं सुद्धा कोणते आहेत ते तुला दूर करायचे आहे. आता ज्या वेळेला आपण गाडी चालवतो, मग ती बाईक असू द्या नाहीतर कार असू द्या, आणि त्यामध्ये त्या रोडवरती जर आपल्याला जायचं आणि इथं जर म्हटलेलं आहे की आपल्या पायांची वाट सपाट कर, तर पुढे जाऊन काय आधी रस्ता स्वच्छ करायचा आणि मग गाडी घेऊन जायची का? आपल्या पायांच्या वाटा सपाट कर म्हणजे काय? मला या मार्गाने जायचं आहे, हे खूप मोठे दगड आहे, आधी जाऊन ती सगळी बाजूला करतो आणि मग मी घेऊन जातो. असं आहे का ते? तसं केलं तर काय होईल? काय म्हणतील ते? सरदार आहे. कोण आहे हा? सरदार आहे, सरदार. कारण हा आधी स्वच्छ करतो रस्ता आणि मग जात असतो गाडी घेऊन. काय होईल प्रियांनो, जर बाईकवर जातोय किंवा कारमध्ये जात आहे आणि मध्येच एखादा दगड आलेला आहे, तर दगड बाजूला करून तुम्ही चालवताल का गाडी? गाडीतून उतरायचं किंवा गाडीवरून उतरायचं, दगड बाजूला करायचं आणि मग गाडी घेऊन जायची. काय करतात? सायकलवर असलेली मुलं काय करतील? साईडने घेऊन जातील. बाबा दगड आहे माहिती आहे, तिथं खड्डा आहे, तिथं माहिती आहे, पण साईडने जाऊया आपण क्रॉस. त्याला खड्ड्यातून जाताल का दगडातून घालताल तुम्ही? छोटाच दगड आहे, बघू एकदा. असं होईल का? खड्डा छोटाच आहे, घालून बघू एकदा. असं होईल का? नाही.
अहो, तुम्ही जर तसं करत बसलात तर तुमचं नुकसान तर होणारच आहे, इजासुद्धा होऊ शकते, आणि जे ध्येय गाठायचं आहे त्याकडे प्रियानो तुमचं दुर्लक्ष होईल. ते गाठताल का नाही सांगता येत. त्या चुकवायच्या गोष्टी, अडखळ्यांना चुकवायचं आहे, ध्येय समोर ठेवलेलं आहे. आणि एक सुंदर उदाहरण प्रियानो मी नेहमी सांगत असतो की जर एखाद्याने संधी एखाद्याला मिळाली की तो परदेशात जायचा आहे आणि त्या परदेशामध्ये त्याला जाण्यासाठी विमान पकडायचं आहे. इथून आपल्याला आता शिर्डीला पण विमानतळ झालं आहे, पुण्याला पण विमानतळ आहे. जर आपण म्हटलं नाही पुण्याला जायचं आहे आणि वाटेमध्ये त्या रस्त्याने जात असताना भरपूर काही ट्रॅफिक जाम लागलेला आहे, तर कदाचित त्या माणसाला ते गाठणं फार कठीण होऊन जाईल. पण एखाद्या वेळेला प्रियानो एखादा मनुष्य गाडी चालवत असताना दुसऱ्या गाडीला धडकला किंवा काहीतरी झाला तिथं अपघात, तर त्या माणसाबरोबर वाद घालत बसणार का त्याला म्हणणार बाबा जाऊ दे, मला पुढं जायचं आहे. त्याकडे प्रियानो तो दुर्लक्ष करेल विशेष करून. तो म्हणाला अरे मला परदेशात जायचं आहे, इथल्या लोकांबरोबर वादविवाद घालण्यात, अरे तू सिग्नल तोडला, मी बरोबर सिग्नल दिला होता, तू कसा काय तिथं बरोबर आला, धडकलास मला. नाही प्रियानो, जातानाच तो काळजी घे, मला जायचं आहे विमानतळावर मला परदेशात जायचं आहे, तर मी ह्या रस्त्याने जात असताना व्यवस्थितच गाडी चालवेल. दुसरा कितीही माझ्यावरती आक्रमण करण्याचं म्हटलं तरी मी स्वतःला सावरून धरेल. अशा रीतीने तो गाडी जे आहे त्याचे चालवेल आणि विमानामध्ये प्रियानो जाऊन त्याचा प्रवास पुढे करेल. उद्देश सांगायचा आहे की ज्या वेळेला ध्येय समोर असतं त्यावेळेला प्रियानो जी अडखळणं असतात त्याला दूर करण्याचं असतं. जरी इथे ह्या म्हटलेलं आहे प्रियानो की आपल्या पायांची वाट सपाट कर, तुझे सर्व मार्ग निश्चित असोत. मार्ग तुम्हाला आणि मला प्रियानो कदाचित तयार करता येणार नाही, मार्गामधले अडखळणं प्रियानो आपल्याला दूर सारता येणार नाही, परंतु त्यांना चुकवता मात्र येतं. त्यांना चुकवून आपल्याला प्रियानो आपला मार्ग जो आहे निश्चित करायचा आहे, फिक्स करायचा आहे. तो मी कुठल्या मार्गाने जाणार आहे. मागील दिवसांमध्ये प्रियानो मी म्हटलं होतं की आपल्या मुलांचं जे ध्येय आहे ते 10वी 12वी नंतर प्रियानो निश्चित करू नका, परंतु त्यांना आत्तापासूनच निश्चित करायला सांगा की बाबा तुझी 10वी झाल्यानंतर तुला हे करायचं आहे, तुझी 12वी झाल्यानंतर तुला हे करायचं, हे आत्तापासूनच त्यांना शिकवा प्रियानो. मार्ग निश्चित होण्यासाठी प्रियानो त्यांना आत्तापासून सवय लावायची. जीवनामध्ये ध्येय गाठायचं आहे तर कुठल्याही प्रकारचं ध्येय असू द्या, आध्यात्मिक रीतीने देवाच्या हातामध्येच त्यांचं स्वतःचं जीवन त्यांनी समर्पित करणं फार गरजेचं आहे. आणि मग ध्येय प्रियानो गाठता येणार आहे. जर व्यक्ती देवालाच त्या ठिकाणी मान देत नाहीये, सन्मान देत नाहीये, देवाच्या गोष्टींबद्दल तो विचार करत नाहीये, पण बाकीच्या जगातल्या सर्व गोष्टी मिळवण्याची त्याची धडपड आहे, त्याचं ध्येय तो मिळवेल, परंतु प्रियानो लक्षात घ्या अल्पकाळासाठी ते राहील, अल्पकाळासाठी राहील. वेगवेगळ्या रीतीने प्रियानो तुम्ही आणि मी आपण या मॅरेथॉन रेसमध्ये आहोत आणि ती मॅरेथॉन रेस म्हणजे काय, आपलं जीवन आहे प्रियानो. आपण लांब पल्ला घेतलेला आहे, लांब टप्पा प्रियानो आहे आपला, परंतु तो धीराने आपल्याला धावायचा आहे. आणि म्हणून प्रियानो ज्यावेळेला आपण इब्री लोकाचं पत्र 12वा अध्याय काढलेला आहे, तर त्यामध्ये प्रियानो आपण वाचत आहोत पहिल्या वचनापासून. इब्री लोकाचं पत्र 12वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये म्हटले, तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावायचे. आपल्याला माहीत नाही प्रियानो हा लेखक कोण आहे. बरेच जण म्हणतात इब्रीचा लेखक पौला असू शकतो. जो कोणी आहे तो प्रियानो मंडळीला सांगत आहे, एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने आपण वेढलेले आहोत. एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने म्हणजे काय, जर तुम्ही 11व्या अध्यायापासून जर बघितलं तर प्रियानो वेगवेगळ्या रीतीचे प्रियानो देवाचे निवडलेले लोक त्यांनी कसं कार्य केलेलं आहे त्याकडे थोडक्या प्रियानो शब्दांमध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे.
आणि मग तो 12व्या अध्यायामध्ये येऊन म्हणत आहे, एवढा मोठा साक्षीचा वेढा आपल्या समोर आहे. आपल्या समोर ह्या लोकांनी परमेश्वराचा अनुभव कसा घेतला हे प्रियानो आपण जाणून आहोत. आणि त्यांच्या समोर कितीतरी अडखळण आले, त्रास आले, पण त्यांनी परमेश्वराच्या सहाय्याच्या द्वारे कसं त्याला पार केलं आणि परमेश्वराने देखील त्यांना कसं उचलून धरलं, या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपण घेतलेला आहे. त्याच्याबद्दल तो म्हणत आहे, तर आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत. म्हणून आपणही, शब्द तो जोर देत आहे, आपणही सर्व भार, बऱ्याच गोष्टींचा भार घेऊन आपण वाहत असतो. तो म्हणते सर्व भार. माणसं नको त्या गोष्टींचा भार घेऊन वाहत असतात, आपले जीवन जगत असतात. एखाद्याचा राग असतो, एखाद्याची चांगली त्याला गोष्ट आवडत नाही, अरे त्याच्याकडे जमलं मला का नाही जमलं, कुठंतरी त्या ठिकाणी दुःख घेऊन चालत असतो. जीवन जगायचं आहे तर प्रियानो तो म्हणत आहे, हा वेगवेगळ्या रीतीचा भार आपल्याला सोडायचा आहे. सर्व भार व सहज गुंतवणारे पाप. सहज. पापासाठी शैतानाला फार कष्ट करावे लागत नाहीत. म्हणजे काय, फार त्याला योजना आखायला लागत नाही जर तुम्हाला आणि मला पापामध्ये पाडायचं आहे तर. आणि मागील आठवड्यात आपण ते पाहिलं, एदेन बागेमध्ये कसं त्याने फक्त एक शब्द तो बोलून गेला वेगळा. कोणत्याच झाडाचे फळ नाही सांगितले का खायला, बस संपलं तिथं. तिथं जर हवाबाईने स्वतःला आटोक्यात ठेवलं असतं, शब्द स्वतःचे व्यवस्थित तिने ठेवले असते, तर शैतानाला कोणताही चान्स नव्हता. त्याने तोच प्रयत्न येशू ख्रिस्ताबरोबर देखील केला. ज्यावेळेला 40 दिवस आणि 40 रात्र त्याने उपवास केले आणि मग त्या ठिकाणी तो आला आणि त्याला वेगवेगळ्या रीतीने बोलत होता. प्रभू येशू ख्रिस्ताने खबरदारी काय घेतलेली प्रियानो त्या ठिकाणी, त्याचं ध्येय, त्याचं लक्ष त्याला चांगल्या रीतीने माहीत होतं. या भूतलावरती मानवाचं रूप धारण करून तो आलेला आहे. तो कशासाठी आलेला आहे, तर प्रत्येक मनुष्याला त्या पापाच्या दलदलीतून बाहेर काढायचं आहे, देवाबरोबर त्याची सहभागिता करून द्यायची आहे, आपला प्राण त्याआधी त्याला द्यायचा आहे, मगच ती सहभागिता होणार आहे. आणि म्हणून त्याने काय केलं, शब्द बोलताना काय बोलला तो स्वतःच्या मनाची एकही शब्द बोललेला नाही. जर तुम्ही मत्तई 4 अध्याय बघितला, आपण काढणार नाही आता, पण ज्या वेळेला त्याने उत्तर दिलेलं आहे ते संपूर्ण रीतीने जुन्या करारातली वचनं तो बोललेला आहे. प्रियानो, जुन्या करारातली वचनं तो बोलत होता आणि शैतानाला प्रियानो त्याद्वारे तो शह देत होता. त्याने स्वतःचं काही बोललं नाही. जिथं हवाबाईने काय केलेलं आहे, परमेश्वराचे शब्द थोडेसे घेतले आणि स्वतःचे शब्द त्याच्यामध्ये आधी टाकले आणि अशा रीतीने तिने शैतानाला चान्स दिला. पण येशू ख्रिस्ताने तसं केलेलं नाही. आणि म्हणून हा इब्रीचा लेखक देखील तुम्हाला आणि मला आणि त्या लोकांना देखील तो म्हणत आहे की आपण देखील सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून जोराने धावायचे आहे ना. नेमून दिलेल्या धावेवरून जोराने धावायचे. अहो, धावायचं असताना काय धीर धरून धावता येतं का? धावताना माणूस कसा चिंगट धावतोय तसं धावायचं आहे का? तिथं चिंगट धावायला नाही सांगितलेलं. धीराने म्हटलेले शब्द, फार धीराने म्हटल्यावर काय येतं, विचारपूर्वक. आता गाडी चालवत असताना माझ्यावरती नेहमी एक कमेंट असते, फार जोरात चालवतो बाळासाहेब, गाडी फार जोरात चालवतो. अरे मी चालवतो जोरात, पण मी धीराने चालवतो. म्हणजे काय, बरोबर योग्य ठिकाणी मी ब्रेक दाबायचा आहे, स्पीड जिथं कमी करायचं ते करत असतो, बाकीच्या वेळेला धावत असतो. पण जर मी नुसतंच धावतोय तर लोकांना धडक देणार, कुठेतरी अपघात होणार, दरवेळेला कुठेतरी फ्रॅक्चर, गाडी खराब, काहीतरी असं झालेलं असतं आत्तापर्यंत. पण तसं झालं नाही देवदयाने.
आणि म्हणून इथं लेखक तेच म्हणत आहे की नेमून दिलेल्या धावेवरून, नेमून दिलेली धाव, ज्यावेळेला प्रियांनो धावणारे ऑलिम्पिक्समध्ये ट्रॅक असतात, 1 2 3 4 5 6 जण असतात प्रियांनो त्या ट्रॅकवरती. त्या ट्रॅकमधूनच त्यांना चालत, जसे हे 2 पांढऱ्या पट्ट्या आहेत आपल्याकडे चर्चमध्ये, तशाच प्रकारचे ते ट्रॅक असतात. त्या ट्रॅकवरून त्यांना त्यांच्या ट्रॅकवरतीच धावायचं असतं जेव्हा ते सुरू करतात, स्टार्टिंग पॉईंटपासून एंडपर्यंत. ते असं नाही करू शकत की एकदा हा ट्रॅक बदलला, त्या ट्रॅकमध्ये जायचं, त्या ट्रॅकमध्ये जायचं. असं जर केलं तर ते बाद झालेले आहेत. नेमून दिलेली धाव आहे प्रियांनो, नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावायचंय. आणि पुढं दुसरं वचन म्हणत आहे, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याचकडे पाहत असावे, याचकडे पाहत असावे. त्या ट्रॅकवरून तुम्ही धावत आहात, पण अंतिम रेषा कोण आहे? अंतिम रेषा येशू ख्रिस्त आहे तुमच्या आणि माझ्यासाठी प्रियांनो. त्या येशू ख्रिस्ताला गाठायचंय, त्याच्याप्रमाणे आपल्याला वागायचंय, त्याच्यासारखं आपलं जीवन जगायचं आहे. हा नेमून दिलेला प्रियांनो मार्ग आहे ख्रिस्ती लोकांसाठी. ख्रिस्ती लोकांना प्रियांनो कुठलं हिरोईन आणि हिरो किंवा राजकीय पुढारी हे ध्येय ठेवायचं नाहीये. जगातले लोकांचे ध्येय वेगवेगळे आहेत प्रियांनो, पण तुमचं आणि माझं ध्येय हे ख्रिस्त आहे प्रियांनो. त्याच्या सदृश्य आपल्याला बनायचं आहे. आणि म्हणून जगातले लोक जे करतायत त्याच गोष्टी जर आपण करत आहोत, तर आपण ख्रिस्ती म्हणून काय विशेष केलं प्रियांनो? का देवाने तुम्हाला आणि मला निवडलेलं? येशू ख्रिस्त हा विशेष करून प्रियांनो विश्वासाचा उत्पादक म्हटलेलं आहे. तुमचा आणि मला जीवन देणारा, दर दिवशी सहाय्य करणारा हा येशू ख्रिस्तच आहे प्रियांनो. आणि नेमकी गोष्ट काय होते बघा, ज्या देवाकडे प्रियांनो आपण सर्व प्रकारचं सहाय्य मागतो, आशीर्वाद मागतो, त्यालाच आपण वेळ देत नाही, त्यालाच आपण वेळ देत नाही. ज्या मंडळीमध्ये प्रियांनो आपलं सर्व काही कार्य होत असतं, त्या मंडळीला सुद्धा आपण प्रियांनो तुच्छ लेखत असतो. आपल्या सुखामध्ये, आपल्या दुःखामध्ये, आपल्या आजारपणामध्ये, त्रासामध्ये प्रियांनो जी मंडळी आपल्याला उचलून धरत असते, त्या मंडळीमध्ये आपला सहभाग एकदमच कमी असतो प्रियांनो. म्हणजे ज्यांच्याकडून प्रियांनो आपण सहाय्य घेतो त्यांनाच प्रियांनो आपण दुर्लक्षित करतो. थोडक्यात येशू ख्रिस्ताबद्दल सुद्धा तेच घडलं होतं प्रियांनो. कोनशिला म्हणून त्या ठिकाणी होता, पण तोच नाकारला गेला प्रियांनो. मुख्य दगड, कुठल्या इमारतीचा कोपरा जो असतो तो फार महत्वाचा असतो. तो जर व्यवस्थित असेल तर ती इमारत चांगली राहणार आहे. त्या चारी प्रियांनो दिशा किंवा त्या 4 पेक्षाही जास्त दिशा जर असतील, भिंती असतील त्या एखाद्या घराला, तर त्याचे कोपरेच जुळलेले असले पाहिजे प्रियांनो. जर ते कोपरेच जुळलेले नसतील तर दोन्ही भिंती ढासळणाऱ्या आहेत. येशू ख्रिस्ताबद्दल प्रियांनो त्यावेळेला तेच झालं आणि आज सुद्धा ख्रिस्ती लोक तेच करत आहेत. त्यांचं ध्येय, त्यांचं लक्ष त्यांनी दुसरीकडेच लावलेलं आहे. येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये हा फक्त एक सहाय्यक म्हणून आपल्याला पाहिजे, बस. बाकी जीवन आम्ही आमचं जगू. काही वेळेला सेवकांची देखील गत तशीच झालेली असते, गरज सरो आणि वैद्य मरो. एकदा का पाळकाची गरज भागली आपली, संपलं की बाजूला करून टाका त्याला. मंडळीची गरज संपली की बाजूला करून टाका ती मंडळी. ज्यावेळेला परत दुःख येईल, त्रास येईल, आनंद येईल, त्यावेळेला प्रियांनो परत एकदा आपण यायचं. हे ख्रिस्ती जीवन नाहीये प्रियांनो, हे ख्रिस्ती जीवन नाही. परमेश्वराने असं कुठेही आपल्याला सांगितलेलं नाही. आणि म्हणून प्रियांनो या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. स्तोत्रकर्ता प्रियांनो आपण काढूया 27, स्तोत्र 27 यावेळेला काढूया आपण. आणि त्याचं 4थं वचन कोणी वाचेल? स्तोत्र 27 आणि 4थं वचन कोणी वाचेल आपल्यासाठी? फार सुंदर, थँक्यू. कोणाचं स्तोत्र आहे प्रियांनो? हा,
दाविदाचं स्तोत्र. दावीद कोण होता? दावीद कोण होता? मेंढपाळ होता. आणि म्हणून देवाच्या मंदिरामध्ये त्याला राहायची इच्छा होती. बरोबर आहे का? स्तोत्र लिहित असताना हा कोण होता? दावीदच आहे. पण दावीद कोण झाला? राजा झाला. कुठला राजा झाला? एखाद्या प्रांताचा झाला? नाही, तो इस्रायल देशाचा राजा होता. इस्रायल देशाचा राजा होता. आधी तो मेंढपाळ होता. मेंढपाळाचं त्याच्यानंतर प्रियानो त्याच्या विश्वासूपणाबद्दल किंवा त्याच्या सर्व कृतीबद्दल देवाने परंतु आदर केला आणि तो इस्रायलाचा राजा झाला. आणि तरी देखील प्रियानो राजा झाल्यानंतर त्याला राजमहालामध्ये राहायची इच्छा तर आहेच आहे किंवा त्याचा अधिकार तो आहे. पण तरी तो काय म्हणत आहे या ठिकाणी? परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले. काय वरदान मागितले? माझं राज्य वाढव, माझी संपत्ती वाढव, माझं नाव लौकिकता वाढव, माझं कुटुंब वाढव. जगातल्या गोष्टींबद्दल प्रियानो त्याने कुठलंही वरदान मागितलं नाही देवाकडे. जे देवाला ओळखणारे लोक आहेत त्यांचं ध्येय आणि जगातल्या लोकांचं ध्येय फार वेगळं आहे प्रियानो. आणि म्हणून लक्षात घ्या, तुमचं आणि तुमच्या शेजाऱ्यांचं, तुमच्या नातेवाईकांचं ध्येय जर सारखं असेल तर तुम्ही कुठेही ख्रिस्ती म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही आहात. इथं तो म्हणत आहे इस्रायल देशाचा राजा आहे, पण तरी देखील त्याची इच्छा काय आहे? तो म्हणत नाही माझं राज्य वाढव, तो म्हणत नाही माझी नावलौकिकता वाढव, तो म्हणत नाही माझी संपत्ती वाढव. तो म्हणत आहे परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले आणि त्याच्या प्राप्तीसाठी मी स्वस्थ बसेन. नाही नाही नाही, स्वस्थ बसून देवा तू देत राहा. मी घरात बसून प्रार्थना करत राहीन, देवा तू देत राहा बाबा, असं म्हटलं का तो? अरे मी घरात बसून सगळं काही करेन, तू देत राहा. मी झटेन शब्द म्हटलेला आहे. मी झटेन, तो देवाला म्हणाला नाही तू झट, तो दुसऱ्या लोकांना म्हणालाय तुम्ही झटा बर का. मी झटेन म्हणतो तो. मी झटेन स्वतः. कशासाठी झटेन? खास म्हणत आहे तेही की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. राजमहाल सोडला त्याने. त्याला राजमहालात वस्ती व्हावी म्हणून नाही म्हटलंय. त्याचं घराणं देवा राजमहालात टिकून ठेव असं म्हटलं नाही त्याने. माझे दुःख आणि सर्व काही देवा घालून टाक असं म्हटलं नाही त्याने. तो म्हणत आहे आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, देवाच्या सान्निध्यामध्ये. कोरोनाचा काळ आहे प्रियानो. त्यावेळेला निर्बंधच होते म्हणून आपल्याला मंदिर उघडता आलं नाही. त्यावेळेला आपण घरात होतो, चांगली गोष्ट आहे. पण ज्यावेळेला आपल्याला आता संधी मिळालेली आहे, आपण जर त्यावेळेला सुद्धा जर घरात बसत असू तर आपण झटत नाहीये. आपलं ध्येय, आपलं लक्ष कुठेतरी वेगळं लावलेलं आहे आपण प्रियानो. आणि म्हणून तो म्हणत आहे की त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन, ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करेन. परमेश्वराचे मनोरूप. तो म्हणाला नाही माझ्या बायकोचं मनोरूप पाहत राहीन. तो म्हणाला नाही त्याच्यासुद्धा किती बायका होत्या त्या सगळ्यांचे मनोहर रूप पाहत राहीन, माझ्याच घरामध्ये राहू दे मला. नाही म्हटलं तसं तो प्रियानो. इस्रायलाचा राजा आहे, पण त्याचं ध्येय बघा काय आहे. परमेश्वराच्या घरात माझी वस्ती त्या ठिकाणी. आणि त्याच्यासाठी मी झटेन म्हणतोय तो. मी प्रयत्न करेन. येशू ख्रिस्ताने पण सुद्धा काय सांगितलं झटेन शब्दाबद्दल? येशू ख्रिस्ताने पण एक शब्द वापरला का? झटेन, झटा. येस, सुंदर. मत्ते 6वा अध्याय.
सगळ्यांना माहिती आहे प्रिया. 33 वचन, मत्तई 6:33. तर शब्द काय आहे 33चा सुरुवात? तर म्हणजे काय? याआधी तो काहीतरी बोललेला आहे. काय बोललाय तो प्रियांनो? काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे? थंडीचे दिवस आहेत, आहे की नाही? थंडीचे दिवस आहेत बाबा. चांगलं पांघरून मिळावं आणि अन्न म्हणजे दाताला व्यायाम करणारा मिळावं अन्न. हां, असं काहीतरी सारखं त्याच्याबद्दल ते चिंता करत बसू नका. तो म्हणतो ते मिळेल सगळं आपोआप. म्हणून तो म्हणत आहे काय खावे, काय प्यावे आणि काय पांघरावे याची चिंता करत बसू नका. तर मग 33 वचन येते काय? तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा. आणि मग पुढचं फार महत्वाचं आहे, म्हणजे त्यांच्या हा शब्दच विसरून जातो आपण. त्यांच्या बरोबर हा शब्दच विसरून जातो. तो म्हणत आहे त्याचं नीतिमत्व, त्याचं राज्य मिळवण्यासाठी जर तुम्ही झटले तर त्यांच्याबरोबर ते झटल्यानंतर जे काही मिळणार आहे त्याच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत तुम्हाला. तुम्हाला त्याच्यासाठी झटायचं नाही. माणसं उलटं करतात नाही का? काय खावं, काय पांघरावं, काय प्यावं ह्याच्यासाठी झटत बसतात आणि नंतर देवाला म्हणतात आता या गोष्टी दिल्या ना खायला प्यायला, मग आता तुझं राज्य पण दे आम्हाला, ते फुकट दे. देवाने उलटं सांगितलेलं आहे. आधी त्याचं नीतिमत्व, आधी त्याचं मंदिर, आधी त्याची सेवा, आधी त्याचं गौरव, आधी तुम्ही ते मिळवा. खायचं प्यायचं आणि आरोग्य चांगलं मिळेल मग. आणि माणसं प्रियानं नेमकं तिथंच सगळं काही उलटं करत आहे. प्रभू श्री ख्रिस्ताला एका तरुणाने देखील त्या ठिकाणी विचारलेलं आहे काय करावं म्हणून. मत्तई कृष्ण वर्तमान काढा बघा प्रियानो, 19वा अध्याय, मत्तई 19 आणि त्याचं 16 वचन काय म्हणते बघा. मत्तई 19 आणि 16 पासून कोणी वाचेल? येस. पुढे तो त्याला म्हणाला ओके, थँक्यू. प्रभू श्री ख्रिस्ताला तो तरुण सुरुवातीलाच काय विचारते? गुरुजी, मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे. आता ह्या तरुणाचं लक्ष भरकटलेलं आहे, फोकस झालेलं नाही. त्याचा फोकस वाईड अँगल झालेला आहे, फार मोठं धरलेलं आहे. सगळं काही तो करतो. तो म्हणाला मी व्यवस्थित चाललेलो आहे, पण तो म्हणतो अजूनही काहीतरी गुण आहे माझ्यामध्ये, मला पूर्ण अजून झालेलं नाही. त्याला माहिती आहे त्याला फोकस एकदम एकाच ठिकाणी करायचा आहे, पण स्वतः त्याच्या जीवनामध्ये त्याचा फोकस वाईड अँगल सारखा झालेला आहे. मग येशूने त्याला एक एक गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला हो मी हे सगळं करत आलेलो आहे, पण ज्यावेळेला येशू ख्रिस्त म्हणाला आता फोकस एकदम कुठं कर, 20 वचनावरती काय म्हटलेलं आहे? तो तरुण त्याला म्हणाला मी हे सर्व पाळले आहे, माझ्या ठाई अजून काय उणे आहे? तो काय म्हणाला? येशू त्याला म्हणाला पूर्ण हो पाहतोस म्हणजे काय? फोकस एकदम तुझा आता टार्गेट जर करायचं आहे, पूर्ण हो पाहतोस तर काय करतो? तुझे असेल नसेल ते काय कर, विकून दारिद्र्यास दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. आता एकदम ज्या वेळेला फोकस टाईट झाला त्यावेळेला त्याला ते नको वाटायला लागलं. कारण पुढं काय म्हटलेलं आहे? पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला
कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती. हे आहे ते मिळवलं एवढं सगळं, कदाचित बापजाद्याकडून त्याला मिळालं असेल, अनुवंशिक रीतीने त्याने पण काहीतरी कमवलेलं असेल, हे सगळं विकायचं, हे काहीतरी वेगळंच आहे. आणि शिष्य पण थक्क झाले. पुढं काय म्हटलं 23 वचनामध्ये, तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे कठीण आहे. मग काय, शिष्य पण घाबरले सगळे. मग काय आता पैसा नको. 24 वचन, मी आणखीन तुम्हाला सांगतो, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. आता सुईचं नाक म्हटल्यावरती आपल्या हातातली आणि दोरा आणि सुईबद्दल तो बोलत नाही बरं का. बऱ्याच लोकांना वाटतं की ती सुई त्याच्याबद्दल म्हटली. सुईच्या नाकासारखं एक डोंगर होता तिथे आहे आणि त्याच्या नाकामधून उंट जायला लागतो, त्याच्याबद्दल तो म्हणत आहे. त्या जागेबद्दल तो म्हणत आहे. ते खरा सुई दोऱ्याबद्दल म्हटलेलं नाही, म्हणजे दोऱ्याच्या वेळी सुईमधून उंट घालायचा, हे असं काही तो सांगत नाही. म्हणजे काहीतरी विचित्र लॉजिक तो वापरत नाही आहे तिथं, तो तिथं म्हणत आहे. हे ऐकून मग 25 वचनामध्ये, हे ऐकून शिष्य फार थक्क होऊन म्हणाले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? येशूने त्यांच्याकडे न्यायून म्हटले, माणसांना हे अशक्य आहे, देवाला हे सर्व शक्य आहे. का बरं? देवाच्या कार्यासाठी जर तुम्ही फोकस तुमचं अगदी बारीक करत आहात, व्यवस्थित ठेवत आहात, तर देव तुम्हाला विशेष मदत करणार आहे. माणसाला शक्य नाही सगळं घेऊन फोकस तयार करणं. देवाच्या कार्यासाठी तो म्हणत आहे. पुढे, तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, 27 वचन, पहा, आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो आहोत, तर आम्हाला काय मिळणार? येशूने त्यास म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, पुनरुत्थित मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजानुसार बसेल, तेव्हा माझ्या मागे आलेले तुम्ही 12 राजवंशावर बसून इस्रायलाचा 12 वंशाचे न्यायनिवाडा कराल. आणखीन ज्या कोणी घरे, भाऊ बहीण, बाप आई, मुले आणि शेती माझ्या नावाकरता सोडली आहे, त्याला अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन वतन मिळेल. ज्यांनी ज्यांनी सोडलेलं आहे खरं तर हे सगळं देवासाठी, त्यांना अनेक पटीने मिळणार आहे. कधी? पुढच्या प्रियानो सार्वकालिक जीवनामध्ये. या भूतलावरतीच प्रियानो ते पाहायला मिळेल आपल्याला. पण कधी? येशू ख्रिस्तचं राज्य ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला. मागील काही दिवसांमध्ये आपण याविषयी ऐकलं प्रियानो. देवाचं राज्य, प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य या भूतलावर कसं येणार आहे, त्यावेळेला मात्र ते मिळणार आहेत, आज नाही मिळणार तो म्हणत आहे. आणि मग 30 वचन, परंतु जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले, अशके पुष्कळ जणांचे होईल. भरपूर लोकांना वाटतं पैसा आहे म्हणून सर्व काही आपल्याला व्यवस्थित करता येईल. पण पैशामुळे प्रियांनो देवाच्या राज्यामध्ये सुद्धा प्रवेश करता येऊ शकतो, जर तो पैसा देवाच्या कार्यासाठी वापरण्यात आला तर. देव काय श्रीमंताच्या विरोधामध्ये आहे असं नाही. देव काय प्रियांनो तुम्हाला सर्व विकून तुम्ही भिकारी व्हा असं म्हणत नाहीये. परंतु जे काही देवाने तुम्हाला दिलेलं आहे त्याद्वारे देवाची सेवा प्रभावीरीतीने करत राहता येऊ शकते, हे खरं तर प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. पण जे श्रीमंत आहेत, असे काही लोक आहेत की त्यांना प्रियांनो त्यांची श्रीमंती सोडता येत नाही आणि सेवा पण त्यांना जमत नाही. पण जे श्रीमंत लोक आपल्याला मिळालेल्या संपत्तीमधून देवाची सेवेसाठी उपयोगात आणतात, त्यांना देव आशीर्वादित करत असतो. आणि अशी भरपूर उदाहरणं प्रियांनो आपल्या अवतीभोवती देखील आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष केंद्रित करा प्रियांनो. या तरुणाचं लक्ष, मी मगाशी म्हटलं प्रियांनो, लक्ष हे वाईड अँगलसारखं होतं. सगळं काही घेऊन त्याला स्वर्गाच्या राज्यात जायला पाहिजे होतं, पण नाही. एक शेवटची गोष्ट प्रियांनो त्यामध्ये आपण काढूया, आणि ती म्हणजे लूक शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 38 पासून 42 पर्यंत शेवटचं वचन आपण हे वाचू. लूक शुभवर्तमान त्याचा 10वा अध्याय 38 पासून 42 पर्यंत. कोणी वाचेल?
ओके, थँक्यू. वचन अगदी फार सुंदर म्हणत आहे. मार्था आणि मरियाची गोष्ट याच्यामध्ये देखील प्रियानो मार्थेचा फोकस वाईड अँगल म्हणता येतं. कारण प्रभू श्री ख्रिस्त स्वतः तिला काय म्हणत आहे 41 वचनामध्ये, प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे तू पुष्कळ गोष्टींविषयी काय करते, पुष्कळ गोष्टींविषयी. तुझं एकच टार्गेट नाही आहे, भरपूर टार्गेट्स तुझ्या समोर ठेवलेले. फोकस तुझा एक नाही आहे, तू भरपूर फोकस केलेले आहेत. तुला वाटत आहे घरकाम पण करावं, तुला वाटत आहे देवाची सेवा पण करावी, तुला वाटत आहे माझ्या चरणाजवळ देखील बसावं. आणि या सगळ्या गोष्टी खरं तर एखाद्या माणसाला करता येण्यासारख्या आहेत. पण तू एकाच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करून ठेवलेली आहेस. कोणती? मला भांडी उरकायची, मला स्वयंपाक उरकायचा आहे. अरे स्वयंपाक करता करता तुला हे सुद्धा करता येण्यासारखं आहे, पण ह्या दोन गोष्टींपेक्षा एक महत्त्वाचं आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे 42 वचन, परंतु थोडक्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. या सगळ्या गोष्टी कराव्यात. येशू ख्रिस्त तिला म्हणत नाही ती सगळी स्वयंपाक भांडी सगळी पडू द्या आणि माझ्या चरणाजवळ येऊन बस, असंही म्हटलेलं नाही आहे. पण तू दगदग करतेस, तू काळजी करतेस जास्त. जे महत्त्वाचं आहे त्या महत्त्वाच्या गोष्टींना आधी प्राधान्य तू दे, बाकीच्या गोष्टी सेकंडरी आहेत. तो हे पण म्हणत नाहीये मरियेला की तू बरोबर करत आहेस. प्राधान्य आता मी तुमच्याजवळ आलेलो आहे. येशू ख्रिस्त त्यांना काय म्हणत आहे, मी तुमच्याजवळ आलेलो आहे, तर यावेळेला तुमचं स्वयंपाक आणि भांडी आणि धुणं आणि घरकाम आणि पाहुणे हे नाही महत्त्वाचं. महत्त्वाचं मी आहे, माझ्या चरणाजवळ आत्ता येऊन तू बैस, एकच महत्त्वाचं आहे. फोकस केंद्रित करतो. रविवारचा दिवस आहे, फोकस केंद्रित करा. चर्च आपण नेमकं त्यालाच प्राधान्य देत नाही प्रेरणा, आणि मार्थेसारखं आपण दगदग करत बसतो. आणि प्रभू श्री ख्रिस्त म्हणत आहे अगत्य एकच गोष्टीचं आहे, एकच गोष्ट महत्त्वाची आहे. ज्या वेळेला जी गोष्ट महत्त्वाची, आता सकाळी उठल्या उठल्या स्त्रियांना पण ब्रेकफास्ट स्वयंपाक सगळं काय बघायला लागतं, त्यावेळेला तो वेळ तिथं आहे. पण चर्चच्या वेळेला आपल्याला माहीत आहे आज 25 वर्ष झाली या चर्च बिल्डिंगमध्ये 10 वाजता भक्ती चालू होते. रविवारच्या दिवशी आपला फोकस 10 वाजता एकाच गोष्टींवर राहायला पाहिजे, इथंच यायला पाहिजे. संपलं. लॉकडाऊन होतं त्यावेळेला ऑनलाईन भक्ती होती, गुगल मीटवरती, तिथंच बसलं पाहिजे. ते करता करता घरकाम भांडीकाम धुणं पाहुणे आणि इथं चालूच ठेवायचं. असं जर असेल फोकस तुमचा चुकलेला आहे, साध्य काही होणार नाही. त्यानं लक्षात घ्या आपला फोकस कुठे आहे. आज आपला फोकस कुठे आहे. देवाने आठवड्यातला एक दिवस म्हटलेलं आहे. शब्बात दिवसाची आठवण ठेव. शब्बात तासाची म्हटलेलं नाही आहे. शब्बात तासाचे दोन तास तू बाबा पवित्रतेने पाळ आणि बाकीच्या नंतरचे कसे पाळ असं नाही म्हटले. फोकस केंद्रित करा तो म्हणत आहे. तुम्हाला 6 दिवस दिलेले आहेत, तुम्ही जगातल्या गोष्टी करा, पण 7व्या दिवशी तुमचा फोकस एकच असला पाहिजे, तो म्हणजे देवाचं चरण, त्याच्या चरणाजवळ बसायचं आहे. दिवसभरामध्ये प्रियानो 12 तास दिलेले आहेत, तुम्ही सर्व कामकाज करा, पण सकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला फोकस प्रार्थनेमध्ये, कौटुंबिक प्रार्थना, सकाळी वैयक्तिक प्रार्थना, फोकस केंद्रित करा. तुम्हाला धन पैसा भरपूर काही दिलेला आहे, परंतु त्यामधून देखील प्रियानो पहिलं फोकस मिळाल्यानंतर दशांश द्या. फोकस भरपूर दिलेला आहे, 25,000 पगार आहे, दशांश 2,500 देवाला, बाकी उरलेले तुमचेच आहेत. 10,000 पगार आहे, 1,000 देवाला. 1,00,000 असेल पगार, किती देतात? दशांश किती होतो 1,00,000चा? 10,000. 90 तुमचे आहेत ना. फोकस
आपण म्हणतो नाही नाही, तो फोकस सगळा माझाच आहे, साध्य काही होणार नाही. आणि म्हणून प्रियानो, एक वचन महत्त्वाचं आहे, मार्क 8:36, मनुष्याने सगळं जग मिळवलं परंतु आपल्या आत्म्याचा नाश करून घेतलं तर त्याला भरपूर लाभ होईल, है ना? काहीच लाभ नाही, युजलेस लाईफ. फोकस कुठे आहे आज प्रिया? फोकस कुठे आहे? ख्रिस्ती या नात्याने तुमचा आणि माझा फोकस कुठे आहे? जगातल्या लोकांसारखा जर आपला फोकस असेल, आपलं लाईफ गेलंय प्रिया, वाया गेलं. देवबाप त्याच व्यक्तीला आशीर्वादित करतो आणि त्याच व्यक्तीला निवडतो, आशीर्वादित करतो की जे आपला फोकस त्याच्यावर ठेवतं. लक्षात घ्या, रस्त्यावरून घोडा चालत असला तर गाड्यांच्या आवाजामुळे उधळून जाईल तो. जंगलामध्ये ज्या वेळेला घोडा पळत असतो त्यावेळेला त्याच्या डोळ्यावर काहीच ठेवत नाही, पण रस्त्यांवरून ज्या वेळेला तो धावत असतो, तो टांगा असू द्या नाहीतर घोडेस्वार असू द्या, गाड्यांच्या आवाजामुळे, हॉर्नमुळे त्याला डिस्टर्ब होऊ नये, उधळून जाऊ नये म्हणून त्याच्या डोळ्यांवर पट्टी लावतात. आणि ती पट्टी अशासाठी असते की जरी एखादं वाहन आवाज करत, हॉर्न देत जोरात चाललेलं आहे तर त्याने त्याच्याकडे लक्ष न देता ते पुढे गेलेलं तरी चालेल, पण जोपर्यंत त्याच्याबरोबर आहे त्याने तिकडे पाहू नये म्हणून ती पट्टी लावलेली असते. आपण जगात आहोत त्या घोड्यासारखे प्रियानो. जगातल्या भरपूर गोष्टी आपल्याला डिस्टर्ब करतील, पण प्रियानो, जुना करार नवीन करार डोळ्यासमोर ठेवायचा, डोळ्यांना झाकायचं, बाकी काही बघायचं नाही. जे देवाचं वचन मला सांगते मी तिकडेच बघणार, सरळ ते जाऊन माझ्या पुढं जरी गेलं तरी हरकत नाही. देवा, माझा स्पीड मी चालू ठेवणार. अरे तो पुढे गेला, हा पुढे गेला, इकडे तिकडे बघायचं नाहीये. लक्ष केंद्रित करा प्रिया. देवाला हे पाहिजे आहे, तुमचं लक्ष तो म्हणते माझ्याकडे लावा. आणि पेत्राच्या उदाहरणावरून मागच्या आठवड्यात आपण पाहिलं, समुद्रामध्ये तो पाय ठेवून उतरला, पाण्याने त्याचा पाय धरला, एक नाही दोन्ही पाय धरले त्याचे, कारण त्याचं लक्ष, त्याचं फोकस येशू ख्रिस्ताकडे होतं. ज्या वेळेला प्रियानो त्याने दोन्ही पाय पाण्यावर टाकले, तो चालायला सुद्धा लागला. तो पुढे 1 पाऊल, 2 पाऊल, 3 पाऊल पाण्यावरती टाकून प्रियानो येशू ख्रिस्तासारखा चालला. तोपर्यंत चालला जोपर्यंत त्याचं लक्ष येशू ख्रिस्ताकडे होतं. पण ज्या वेळेला त्याचं लक्ष लाटांकडे वळालं त्यावेळेला पाण्याने सुद्धा त्याचे पाय सोडून द्यायला लागले, तो खाली बुडायला लागला. आज तुमचं आणि माझं लक्ष कुठे आहे प्रिया? लक्ष आपलं देवाकडे ठेवा. कुठल्या पाळकाकडे सुद्धा ठेवू नका, कुठल्या घरातल्या व्यक्तीकडे ठेवू नका, कुठल्या पुढाऱ्याकडे तर ठेवूच नका. देवाकडे लक्ष ठेवा, कारण तो चालवणारा देव आहे. त्याने आपला प्राण दिलेला आहे, रक्त सांडलेलं आहे यासाठी की आपण आपलं लक्ष त्याच्याकडेच लावावं. एवढं मोठं कार्य जगात कुणीच केलं नाही. जर भरपूर वधस्तंभ असते, भरपूर लोकांनी प्राण दिला असतं तर येशू ख्रिस्ताकडे लक्ष आपलं लागलंच नसतं. अरे पण येशू ख्रिस्तासारखं जीवन आणि रक्त सांडणारा कोणी जगामध्ये नाहीये, एकच तो आहे, तर त्याकडे लक्ष लावायचं. तो आपला मार्गदर्शक आहे, तो आपला चालक आहे. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या अधीनाने स्वाधीन होतो. जे वचन प्रभू आम्ही ऐकलेलं आहे, तुझ्या आत्म्याच्या द्वारे प्रभू आम्हा प्रत्येकाच्या हृदयाची तू भेट घेतलेली आहे. आमचं लक्ष प्रभू परमेश्वरा हे खरोखर तुझ्याकडे असावं, तुझ्या वचनाकडे असावं. तू जे काय प्रभू परमेश्वर या भूतलावरती आम्हाला जीवन दिलेलं आहे त्यामध्ये प्रभू आम्ही स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाही, आम्ही स्वतःच्या कल्पनेने नाही, तर तुझ्या योजनेप्रमाणे तू आम्हाला जी नेमून दिलेली धाव आहे त्या धावेवरती आम्ही धीराने धावावे म्हणून सहाय्य कर. ये प्रभू, आम्हा प्रत्येकाला, विशेष करून संडे स्कूलची लहान मुलं मुली,
तरुण तरुणी प्रभू आज वेगवेगळ्या वातावरणातून वेगवेगळ्या स्थितीमधून ते चाललेले आहेत. त्यांचं जीवनाचं ध्येय हे प्रभू त्यांना फिक्स करण्यास, तुझ्यावरती लक्ष केंद्रित करण्यास प्रभू तू सहाय्य कर. ते जगात कोण होतील, काय होतील हे प्रभू त्यांनी ठरवू नये, तर प्रभू तुझी इच्छा काय आहे त्याप्रमाणे त्यांनी वाटचाल करावी आणि तुझ्याकडून प्रार्थनेपूर्वक मार्गदर्शन घ्यावं. यासाठी प्रभू या सर्व लहान मुलामुलींना, तरुण तरुणींना प्रभू तू सहाय्य कर. त्यांचं ध्येय प्रभू परमेश्वर हे तुझ्या इच्छेप्रमाणे असू दे. जे मातापिता आहेत आज त्यांचं देखील प्रभू जीवन आम्ही तुझ्या हातात देत आहोत. त्यांचा चालक मार्गदर्शक हो. होय प्रभू, कुटुंबाला सावरत असताना आणि स्वतःचं जीवन देखील प्रभू ते खरोखर तुझ्या इच्छेप्रमाणे जगावं म्हणून सहाय्य कर. जे आजोबा आहेत, वयस्कर आहेत, त्यांना कदाचित ह्या दिवसांमध्ये त्यांचं लक्ष आपल्या संसाराकडे किंवा कुटुंबाकडे त्यांनी न लावता खरोखर पुन्हा एकदा तुझ्याकडे लक्ष केंद्रित करावं म्हणून मदत कर. आज प्रत्येकाला प्रभू आम्ही तुझ्या हातात देत आहोत. मनुष्याचं नाही तर प्रभू तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन त्यांना सदैव लाभू दे. या आठवड्यामध्ये प्रभू येत्या खरोखर नवीन महिन्यामध्ये, नवीन वर्षामध्ये ते ध्येय गाठण्यास आम्हा प्रत्येकाला तू मदत कर. तुझी इच्छा तुझ्याच कार्यासाठी आणि तुझ्याच सेवा कार्यासाठी आमचं जीवन आम्ही पुन्हा एकदा नव्याने समर्पित करावं यासाठी मदत कर. येशूच्या पवित्र गोड नावात मागत आहोत म्हणून आपण सर्व उभे राहूया आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले असो. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर असं असते आणि जसे आमच्याकडून असं तसे तू आमच्या असो आणि आम्हाला सुरक्षिता नकोस तर आम्हाला स्वतः सर्व कामात हेच आहे. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर असो. खाली बसूया प्रियाला. काल आज सर्व काळ येशू सारखा सर्व बदलती तरी येशू सारखा धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम. सर्व बदलती तरी येशू सारखा. थँक्यू. सगळ्यांचे आभार मानत आहे. परत एकदा विनंती आहे, कोणाला जर आर्टिकल, पोयम इंग्लिश, हिंदी, मराठीमध्ये द्यायची आज द्या तुम्ही. या आठवड्यामध्ये आपल्याला प्रियानो सोविनियर्स आहे ते छापण्यासाठी द्यायचं आहे. कृपा करून दुसरी गोष्ट, सहकार्य देखील तुमचं असू द्या आर्थिक बाबीमध्ये. आपली भेट डायरेक्ट कधी, आता यावेळेला आपण 24ला कार्यक्रम करत नाही आहे. आपण डायरेक्ट शनिवारी ख्रिसमसच्या भक्तीमध्ये आपण भेटत आहोत. ठीक आहे. थँक्यू.